नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मी NT आणि VJ या कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बनवत आहे. कारण की तुम्हाला ज्या जागा आलेल्या आहेत त्या खूपच कमी आलेल्या आहेत, यामध्ये काही एक शंका नाही आहे. म्हणून तुम्ही नेमकी कुठली स्ट्रॅटेजी फॉलो केली पाहिजेत, तुमचा सेफ कोणत्या स्कोअरपर्यंत असेल तर तो तुम्ही तुमच्याच कॅटेगरीमध्ये लागू शकता, आणि कोणत्या स्कोअरवरचे विद्यार्थी आहेत की ज्यांना ओपन कॅटेगरीमध्ये साठी त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल, कोणत्या वर्गासाठी किती स्कोअर सेफ असू शकतो, कोणत्या विद्यार्थ्यांना विथ इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे, याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आहे की ही जी माहिती आहे ती पूर्ण अभ्यास करून बनवलेली आहे. तुम्ही सगळ्यांची व्हिडिओ सध्या बघत आहात, त्यामुळं माझी तुम्हाला एक कळकळीची नम्र विनंती आहे की कोणीतरी एकच गुरु सेट करा. म्हणजे तुम्ही एवढे सगळे युट्यूबर्स आहेत तुम्हाला सांगणारे, आणि तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बघता, आणि त्यामुळे डोक्यामध्ये भुगा तयार होतो, माणूस पागल होऊन जाते. प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण हे वेगवेगळं असतं. म्हणून एक तर तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करा, किंवा मग हे जे आमचे पकलेले मेंदू आहेत, सध्याचे पिकलेले मेंदू आहेत थोडेसे, त्यांचा वापर करा. पण कुणातरी एकाच करा. एकच पेशंट असेल आणि 10-12 डॉक्टरच्या गोळ्या खात असेल तर तो पेशंट जसा वाया जाईल तशाच पद्धतीने तुमची अवस्था होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. मी जे सांगतोय ते तुमच्या विवेकी बुद्धीला पटलं तरच तुमच्याकडे ठेवा. बाकी तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करूनच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जागा विजेसाठी, NT साठी खूप कमी आलेल्या आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, NT, B, C आणि D या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर मी इकडे थोडासा डेटा लिहितो, आणि या ठिकाणी जे तो VJ कॅटेगरीमधील उमेदवारांची माहिती लिहितो. सुरुवातीला मी डेटा लिहितो महिलांचा, मग पुरुषांचा, आणि मग एकूण. ठीक आहे. आता NTB कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर 3086 एवढ्या महिला आहेत, पुरुष 2314 आहेत, महिलांची आणि एकूण संख्या आहे 5400. ठीक आहे. आता VJ कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर VJ मध्ये 3300, 5600, 3000 महिलांचा विचार केला तर 2656 महिला आहेत, पुरुष आहेत 3392, एकूण संख्या आहे 6048. पुढे जर आपण विचार केला NTC कॅटेगरीचा तर महिलांची संख्या आहे 4983, आणि इथे NTD मध्ये 2614. पुरुषांचा जर विचार केला तर इथे आहेत NTC मध्ये 4385, आणि इथे आहेत 2640. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आहेत. एकूण उमेदवारांची जर आपण संख्या बघितली NTC मध्ये तर 9368 एवढी आहे, तर NTD मध्ये जर आपण बघितलं तर 5254 एवढे उमेदवार आहेत. ठीक आहे एकूण. आता इथे जर आपण बघितलं कॉम्पिटिशन कुठे जास्त आहे, तर हा जो आकडा आहे हा महिलांचा आहे, हा पुरुषांचा आहे, हा महिलांचा आकडा आहे, हा पुरुषांचा आकडा आहे, आणि हा एकूण आकडा आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या जागांचा जर विचार केला तर पोर्टलवर NTB, C आणि D जागांसाठी किती आलेल्या आहेत पोर्टलवरती जागा, तर NTC साठी फक्त 100 जागा, NTB साठी या फक्त 38 जागा आलेल्या आहेत, इथे 100 जागा आलेल्या आहेत, इथे 77 जागा आलेल्या आहेत, आणि VJ कॅटेगरीचा जर मी विचार केला तर तिथे फक्त 63 जागा ह्या पोर्टलवरती आलेल्या आहेत. ह्या पोर्टलवर आलेल्या जागा आहेत. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपण तिकडे घाटतच आहोत. एकूण जागांच्या तुलनेमध्ये बघितलं तर उमेदवारांची संख्या 5400 आणि जागा फक्त 38, उमेदवारांची संख्या 9300 आणि जागा फक्त 100, इकडे 5200 उमेदवार, जागा फक्त 77, इकडे 6048 उमेदवार, जागा फक्त 63. कशी निवड होणार? 0 पॉइंट समथिंग मध्ये ह्या सगळ्या जागा आलेल्या आहेत तुम्हाला. आता ह्या जागा जर आपण बघितल्या तर याच्यामध्ये पुन्हा प्रकल्पग्रस्तांच्या वेगळ्या, भूकंपग्रस्तांच्या वेगळ्या, त्या वेगळ्या, महिलांच्या वेगळ्या. असं जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला ज्या उर्वरित जागा आहेत समांतर आरक्षणा व्यतिरिक्तच्या, म्हणजे महिलांच्या म्हणजे ते भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, ह्या सगळ्या जागा जर आपल्या गेल्यात तर जागाच उरत नाहीत. त्या जागांचं जर आपण प्रमाण बघितलं तर ते खूपच कमी आहे. बरोबर आहे. म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, थोडी स्ट्रॅटेजी आपण फॉलो करूयात. बघा 1 ते 5 मध्ये तुमच्यापैकी कोणालाही हे सगळ्या कॅटेगरीमधले जे उमेदवार आहेत
त्यांच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना 115 अधिक मार्क आहेत, तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी तुमच्या कॅटेगरीच्या जागा द्याच, परंतु त्यासोबत ओपन कॅटेगरीच्या सुद्धा जागा द्या. अलग लक्षामध्ये 1 ते 5 मध्ये तुम्ही सेफ झोनमध्ये आहात 115च्या वर असाल तर. 6वी ते 8वीचा जर आपण विचार केला आणि तुमचा स्कोर जर 120 प्लस असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीच्या जागा द्यायला काही हरकत नाही, तिथे तुम्ही सेफमध्ये राहाल. 9वी 10वीचा जर आपण विचार केला तर 9वी 10वीसाठी 140 प्लस मार्क असणारे जे उमेदवार आहेत तर ते ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. आता ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर 150 प्लस मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे NTC साठी जर आपण बघितली, NTB साठी तर 31 असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 150 पेक्षा जास्त मार्क आहेत. म्हणजे हे कॅटेगरी हे सगळे उमेदवार ओपन मध्ये जातील. NTC मध्ये जर आपण बघितलं तर 63 उमेदवार असे आहेत की ज्यांना 150 पेक्षा जास्त मार्क आहेत. NTD मध्ये 59 उमेदवार आहेत की ज्यांना 150 पेक्षा जास्त मार्क आहेत. आणि VJ मध्ये जर आपण बघितलं तर 30 विद्यार्थी असे की ज्यांना 150 पेक्षा जास्त मार्क आहेत. हे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये ऑटोमॅटिक जातील. ठीक आहे, म्हणजे यांनी त्यांच्या कॅटेगरीमधून जरी फॉर्म भरला तरी सुद्धा ते ओपन मध्ये सिलेक्ट होतील. याच्याबद्दल माझ्या मनात तरी काही शंका नाही आहे. 100% ते ओपन मध्ये सिलेक्ट होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या खालचे जे काही उमेदवार आहेत त्यांनी काय करायचं आहे, आपल्या जागा कमी आहेत ना भाऊ, जागा कमी आहेत ना, मग आपल्या कॅटेगरीमध्ये जर आपण जागा द्यायच्याच म्हणजे प्राधान्यक्रम द्यायचे जेवढ्या ठिकाणी असतील तेवढ्या ठिकाणी, त्याच्यासोबत ओपनच्या ठिकाणी म्हणजे NTC ची जागा 0 आहे, VJ ची जागा 0 दाखवत आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ओपनची जागा जर दिसत असेल समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त तर त्या ठिकाणी तुम्ही 100% प्राधान्यक्रम द्यायलाच पाहिजे. ही तुमची काळाची गरज आहे सध्या, अन्यथा तुम्ही या स्पर्धेमधून बाहेर होण्याची दाट शक्यता आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ह्या दोन्ही कॅटेगरींचा तिन्ही कॅटेगरींचा जर आपण बघितला, मी ज्यावेळेला सारासार विचार करतो तर 6वी ते 8वी गणित आणि विज्ञानचा कटऑफच जास्त जाईल. बाकी इतर जे सगळं आहे ना ते तुम्हाला नॉर्मली रेंजमध्ये दिसेल. आता हे जो मी तुम्हाला आकडा सांगतो ह्या विदाऊट इंटरव्ह्यूचा आहे, विशेषतः जिल्हा परिषदांचा आहे. याच्यामध्ये महानगरपालिका, शासकीय आश्रमशाळा, त्याचबरोबर नगर परिषदेच्या शाळा ह्या घेतलेल्या नाही आहेत. म्हणजे प्युअरली मी जिल्हा परिषदसाठी सांगतोय, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल त्या पद्धतीने. आणि मग ह्या मार्कांच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत तुम्हाला काय करायचं आहे, मुलाखतीची तयारी सुरू ठेवा. ठीक आहे, या भ्रमामध्ये राहू नका की बस मी तिकडे जिल्हा परिषद सिलेक्ट करतो इकडेच माझं सिलेक्शन होणार आहे. या भ्रमात अजिबात राहू नका. हुशार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, मुलाखतीची तयारी करावी लागेल. मी तुम्हाला घाबरवून देत नाही पण वस्तुस्थिती सांगतो. आता मी तुम्हाला म्हणसान हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ते बघा विद्यार्थी मित्रांनो, असं होणार तसं होणार असं बोलून मला तुम्हाला माझी बॅच विकायची नाहीये. जी वस्तुस्थिती आहे तीच मी तुम्हाला सांगणार. ऐकायचं असेल ऐका, नसल ऐकायचं असेल नका ऐकू. याच्यामध्ये माझंही नुकसान नाही, तुमचं नुकसान कदाचित होऊ शकते. आणि आता मी तुम्हाला ज्यावेळेस सांगतो की तुमचं नुकसान होऊ शकते तर असं सांगून मला मग तुमचं नुकसान टाळण्यासाठी काय करायचं याच्यासाठी माझ्याकडनं प्राधान्यक्रम बॅच घ्या असं मला आता म्हणायचंच नाहीये. त्याच्यामुळे ऐकायचं नाही ऐकायचं ही जी मी आधी तुम्हाला माहिती सांगितली ही स्वतःच्या बुद्धीला विचारा की हा जो सांगतोय हा बरोबर आहे का. मग त्याच्यानुसार तुमच्या विवेकी बुद्धीला जे पटेल ते तुम्ही करा. ठीक आहे, गोड गोड बोलल्याने शुगर होऊ शकते, तिखट बोलल्याने कडू बोलल्याने आतापर्यंत कोणाला शुगर झाली नाही. झाली असेल तर माझ्या ऐकिवात नाही. म्हणून तुम्हाला फक्त गोड गोड बोलून काटा काढायचा असं माझं काही नाही. जी वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे. हा जो स्कोर सांगितला मी तुम्हाला डेफिनेटली याच्या समोर जाईल, 5-10% इकडे तिकडे होईल, परंतु बाकी जे आहे ते असंच राहील. फक्त याच्यामध्ये डबल डिजिटवरती कोणते विद्यार्थी येतील की ज्यांच्याकडे समांतर आरक्षण आहे, पण त्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. म्हणजे ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर अंशकालीन किंवा खेळाडू किंवा अनाथ किंवा दिव्यांग किंवा महिला आरक्षण. आता महिला आरक्षण तर नॉर्मलमध्ये येऊन जाते. ह्या ज्या जागा आहेत ना त्या कमी आहेत. म्हणून आपण ओपन कॅटेगरीसाठी तयार राहायचं आहे, त्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे. मुलाखतीच्या जागांकडे दुर्लक्ष करू नका. आणि जर तुम्हाला तो चार्ट प्रिपेअर करायचा असेल तर मला असं वाटतं की तो कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा त्याच्याबद्दल 1 मिनिटामध्ये सांगतो किंवा त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ टाकेल. ठीक आहे, काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.